नमस्कार. आज छावा पिक्चर बघितला आणि छावा पिक्चर बघितल्याच्या नंतर ज्यावेळेस हा पिक्चर संपतो त्यानंतर प्रत्येक जेवढे काही लोक पिक्चर बघायला आलेले असतात त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाही, त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नाही. इतका उत्कृष्ट हा छावा पिक्चर बनवलेला आहे. या पिक्चरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण आतापर्यंत वाचलेला आहे, पुस्तकामधून वाचलेला आहे. परंतु जो इतिहास तुम्ही पुस्तकामध्ये वाचलेला आहे, आज तो इतिहास तुम्हाला प्रत्यक्ष पडद्यावर बघायची संधी या पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की हा पिक्चर बघितल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा पिक्चर बघत असतात तेव्हा तुम्ही ऍक्च्युली इथं नसता तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होते, म्हणजे तुम्ही 16व्या शतकात चालले जातात, तुम्ही प्रत्यक्ष त्या काळात चालले जाता. इतकं तुम्ही त्या पिक्चर मध्ये कॉन्सन्ट्रेशन करता. तुम्हाला असं वाटत नाही की आपण आता सध्या ह्या काळात आहे, तुम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात आहोत आहे आणि आम्ही हे गोष्टी अनुभवतोय प्रत्यक्ष बसून. अशा पद्धतीची फिलिंग तुम्हाला पिक्चर बघताना येते. हा पिक्चर म्हणजे कलाकृतीचं आणि डायरेक्शनचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी लिहिला, बऱ्याचशा लोकांनी काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या, परंतु या पिक्चरच्या माध्यमातून अगदी हुबेहूब जो छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी लढाया लढलेल्या आहेत तो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका केलेली आहे विकी कौशलनं, उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी अशी भूमिका केलेली आहे विकी कौशलनं. म्हणजे अभिनय, उत्कृष्ट पद्धतीचा अभिनय म्हणता येईल त्याला. त्याच्यानंतर रश्मिका मंदाना जी हिरोईन, तिने सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अभिनय केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं सेट तयार केलेला आहे, सेट म्हणजे हा चित्रपट बनवायचा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे त्यांना सेट सुद्धा ऐतिहासिक बनावं लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला सेट बनावं लागणार आणि तसा उत्कृष्ट त्याच पद्धतीनं सेट बनवलेला आहे. इतका जबरदस्त पिक्चर आहे. मी तर म्हणतो महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने, महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघावा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं काय शौर्य होतं ते या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळेल. चित्रपट बघायला जाताना मी अशी एक आवर्जून विनंती करीन की चित्रपट बघायला जाताना सहकुटुंब चित्रपट बघायला जा तुम्ही. खरं तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुमच्या प्रत्येक घरातील व्यक्तीला माहिती पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांचं काय शौर्य होतं. नक्कीच तुम्ही सर्वजण चित्रपट बघायला जाताल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.